भाग्यविधाता भाग 6. जयाच्या ओळखीने आरोहीला एका कपड्यांच्या शॉपमध्ये जॉब मिळाला होता. ते शॉप तिच्या राहत्या बिल्डिंगपासून अगदी हाकेच्या अंतरावर होतं, जे आरोहीसाठी सोयीस्कर होतं. दुकान मालकाने तिला 25,000 रुपये पगार मंजूर केला होता, म्हणून आरोही खुशीत होती. 10,000 घराचं रेंट दिल्यानंतर तिच्या हातामध्ये 15,000 उरणार होते, जे तिच्यासाठी पुरेसे होते. आरोही आपल्या नवीन कामात चांगली रुळली होती. ती प्रत्येक काम अगदी मन लावून करत होती. घरी जाण्याची वेळ झाली तसे आरोहीने कपड्यांच्या घड्या घालून रॅकवर व्यवस्थित लावून ठेवल्या. तसे दुकानाचे मालक जयचंद तिथे आले. तुला काहीही त्रास असेल तर मला सांगायचं. तू माझ्या शॉपमध्ये काम करते, म्हणून तू माझी जबाबदारी आहे. जयचंद हे 50कडे झुकलेले गृहस्थ होते. काहीच प्रॉब्लेम नाही सर, मी अगदी मन लावून काम करेल, आरोही म्हणाली. तुला पाहून मला माझे दिवस आठवले. मी पण तुझ्यासारखा एकटा मुंबईमध्ये आलो होतो. दिवस रात्र कष्ट करून मी हे दुकान उभं केलं आहे. हे 2,000 रुपये ठेव, तुला उपयोगी पडतील. जयचंदने तिच्या हातावर 2,000ची नोट ठेवली, जे आरोहीला विचित्र वाटलं. मला पैशाची गरज नाही. आरोहीला संकोच वाटत होता. असू दे बेटा, तुम्हा मुलींना पैशाची गरज लागते. मी तुझ्या पगारामधून कापून घेईल, जयचंद म्हणाले. आरोहीने आपली बॅग घेतली आणि जाण्यासाठी निघाली. ती समजत होती तितकी मुंबई वाईट नव्हती, पण तिला या छोट्या दुकानामध्ये खितपत पडायचं नव्हतं. लवकरच ती एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब शोधणार होती आणि त्यासोबत आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करणार होती. तिच्या आईने तिच्यासाठी बरेच स्वप्न पाहिली होती, जे आरोहीला पूर्ण करायची होती. आरोही आपल्याच विचारामध्ये हरवली होती. तशी तिच्या समोरून एक फुल स्पीडने गाडी आली आणि तिला धडक दिली, ज्यामुळे आरोही रस्त्यावर पडली. ए, दिसत नाही का? एका माणसाने तिला मदत केली. तुला लागलं तर नाही ना बेटा? त्याने काळजीने विचारलं. मी ठीक आहे. आरोहीच्या हाताला खरचटलं होतं. ती उठून उभी राहिली आणि कपडे झटकले. तितक्यात ती व्हाईट ऑडी तिच्या समोर येऊन उभी राहिली. काय रे, पाहून चालवता येत नाही का? जमावामधील एक व्यक्ती म्हणाली. तसा कारचा डोपण ओपन झाला आणि त्यामधून एक मुलगी बाहेर आली. तिला पाहून सर्वांची बोलती बंद झाली. पायामध्ये हाय हील, मांड्यांच्या वरपर्यंत असलेला शॉर्ट स्कर्ट, ज्यामधून तिच्या घाटदार मांड्यांचं दर्शन होत होतं. त्यावर तिने खोल गळ्यांचा टॉप घातला होता. तिचे हलके सोनेरी केस खांद्यावर रुळत होते. तिने आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि खुनशी नजरेने आरोहीला पाहिले. हे यू, डाऊन मार्केट, तुला नीट चालता येत नाही का? हा रस्ता काही तुझ्या बापाचा आहे का? ती मुलगी आरोहीवर बरसली. सॉरी ताई, माझं लक्ष नव्हतं. तिला पाहून आरोही घाबरली होती. हे वेट, काय म्हणालीस तू? तुला काय मी ताई दिसते? पुन्हा जर माझ्या गाडीसमोर आली ना तर चिरडून टाकेन. आणि तुम्हाला काही कामं नाहीत का? चूक तिची होती हे माहीत असूनही मला ब्लेम करत आहात. तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे, म्हणून जास्त हिरोगिरी करायची नाही, ती मुलगी सर्वांना उद्देशून म्हणाली. हे त्रिशा, जाऊ दे ना, कशाला सीन क्रिएट करते? आपल्याला उशीर होत आहे, तिच्या मैत्रिणीने आवाज दिला. त्रिशाने आरोहीला पाहून एक राकीट लुक दिला आणि निघून गेली. आरोही आपला दुकरा हात पकडून घराच्या दिशेने निघाली. आज ती मरता मरता वाचली होती. अमित, सचदेव आणि अमृता हॉलमध्ये कॉफी पीत बसले होते. त्या दिवसानंतर अमित तिच्यासोबत तुटक वागत होते. डॅडी, मी आले. त्रिशा धावतच आली आणि त्यांच्या गळ्यात हात गुंफले. हे त्रिशा बेटा, तुला किती वेळा सांगितलं आहे की येण्याआधी कॉल करत जा, म्हणजे मी सिक्युरिटी पाठवत जाईल. जमाना खराब चालला आहे. अमितचा आपल्या मुलीवर भारी जीव होता. कम ऑन डॅडी, तुमची मुलगी ब्लॅक बेल्ट आहे म्हणून घाबरण्याचं कारण नाही. एखाद्याला कसं सरळ करायचं हे मला चांगलं माहीत आहे, म्हणून कोणी माझ्या वाटेला जात नाही.
त्रिशा आधीपासूनच निडर आणि बिनधास्त होती. पुरे आता, आधी तुझं भटकणं बंद कर आणि लग्नाचं काय ते बघ, अमृता रागात म्हणाली. त्रिशा समजून गेली की नक्कीच काहीतरी झालं आहे. मला इतक्यात लग्न करायचं नाही आणि विश्व कुठे पळून जात नाही जे तुम्ही इतका फोर्स करत आहात. बाय द वे, बरं झालं आठवण करून दिली. मला विश्वाला भेटायला जायचं आहे. किती दिवस झाले असतील त्याने मला कॉल केला नाही, त्रिशा म्हणाली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. पाहिलं, मी सांगितलं होतं ना, विश्वाची लक्षणं मला ठीक दिसत नाही. तुम्ही लग्नाची बोलणी केव्हा करणार आहात, अमृताने विचारलं. राकेशचा कॉल आला होता. तो सांगत होता की जान्हवीची तब्येत ठीक नाही, म्हणून विश्वजितचा मूड खराब आहे. एकदा का तो नॉर्मल झाला त्यानंतर आपण दोघांची एंगेजमेंट डेट फिक्स करून टाकूयात, अमित म्हणाले. तसा तिच्या जीवात जीव आला. अमृताला काहीही करून लवकरात लवकर हे लग्न उरकायचं होतं, कारण तिचा विश्वजितवर विश्वास नव्हता. समशेर डॉक्टरांना सोबत घेऊन आला होता. डॉक्टर राव हे गेल्या 8 वर्षांपासून जान्हवीची ट्रीटमेंट करत होते. कालच्या प्रसंगानंतर विश्वजित पूर्णपणे तुटून गेला होता, म्हणून तो घरीच थांबला होता. बॉस, डॉक्टर आले आहेत, समशेर म्हणाला. तसा तो सावरून बसला. त्यांना आत बोलव, विश्वजित म्हणाला. तसे डॉक्टर आतमध्ये आले. गुड इव्हनिंग मिस्टर पाटील, डॉक्टर राव यांनी त्याच्यासोबत शेक हँड केला. जान्हवीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तिची अवस्था मला पाहवत नाही. काहीतरी करा डॉक्टर, तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, विश्वजित नेहमीप्रमाणे हताश होत म्हणाला. डॉक्टर राव यांनी आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला. त्यांना पण तिचं वाईट वाटत होतं. जान्हवी माझ्या मुलीसारखी आहे. तिच्या बाबतीत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून पाहिली. मध्यंतरी मी एका सेशनसाठी लंडनला गेलो होतो. तिथेही मी जान्हवीची केस मांडली, पण काहीच निष्पन्न झाले नाही. जान्हवीचा इलाज होणे अशक्य आहे. डॉक्टर राव यांनी हात टेकले होते. तुमची काय इच्छा आहे डॉक्टर? माझ्या बहिणीने आयुष्यभर त्या ब्रिगेडवर खितपत पडावं. ती 20 वर्षाची झाली आहे. तिलाही भावना असतील. ती दिवसेंदिवस खसत चालली आहे, विश्वजित काकुळतीला येऊन बोलत होता. रिलॅक्स मिस्टर पाटील, काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. तुम्ही होता होईल तितकं तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तिच्यासोबत बोला, तिला वेळ द्या. अशा वेळी तिला कोणीतरी समजून घेणारे हवे, ज्याच्यासमोर ती आपलं मन मोकळं करेल. मी सजेस्ट करेल की तुम्ही तिच्यासाठी एखादी केअरटेकर हायर करा, जी जेमतेम तिच्याच वयाची असेल, जिच्यासमोर ती आपलं मन मोकळं करू शकेल. हाच एक शेवटचा पर्याय आहे. डॉक्टर राव यांचे म्हणणे विश्वजितला पटत होते, कारण जान्हवीचे कोणीही फ्रेंड नव्हते. त्यामुळे ती एकटी पडली होती आणि घरच्यांसमोर ती व्यक्त होऊ शकत नव्हती. ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. तुम्हीच एखादी मुलगी हायर करा. पैशाची काळजी करू नका. मला फक्त तिला हसताना पाहायचं आहे. त्या बदल्यात मी वाटेल ते करायला तयार आहे, विश्वजित म्हणाला. त्याची काळजी डॉक्टर राव समजू शकत होते, म्हणून त्यांनी ही जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. आरोहीने घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेतली होती. त्यामुळे जया आणि जुलिया तिला आणखी जीव लावत होते. हे आरोही, मी निघते, मला यायला सकाळ होईल, जया पायामध्ये सँडल चढवत म्हणाली. तिने चेहऱ्यावर भडक मेकअप केला होता आणि कपडे पण प्रमाणापेक्षा छोटे घातले होते, जे आरोहीला विचित्र वाटत होतं. तुम्ही नक्की कोणतं काम करता? नाही म्हणजे हे असे कपडे, आरोहीने भीत भीत विचारलं. तुला मी आधीच सांगितलं होतं की मुंबईमध्ये कामाची लाज धरायची नाही. मिळेल ते काम करायचं. तू अजून लहान आहे, तुला नाही समजणार. आज जुलिया पण घरी येणार नाही, म्हणून व्यवस्थित आतून कडी लावायची आणि कोणीही आलं तर दरवाजा उघडायचा नाही, जया म्हणाली. आरोहीने हो मध्ये मान हलवली आणि जया निघून गेली. पण त्या दोघी जणी रात्रीच्या वेळी मेकअप करून कुठे जातात
हा प्रश्न आरोहीला सतावत होता. आरोहीला त्या दोघींची काळजी वाटत होती. विश्वजितने नुकताच शॉवर घेतला होता, ज्यामुळे त्याच्या शरीरातून गरम वाफा निघत होत्या. त्याने कमरेभोवती टॉवेल लपेटला आणि बाहेर आला. घरी आल्यावर त्याच्या मनावर दडपण यायचं. तरीही त्याने शांत राहण्याचं ठरवलं होतं, कारण यावेळी त्याच्या डोक्यात फक्त जान्हवीचे विचार होते. मी तुला किती मिस केलं असेल हे शब्दात सांगू शकत नाही. त्रिशाने अचानक त्याला पाठून मिठी मारली. तिची लांब सडक बोटं त्याच्या छातीवर फिरत होती. स्टॉप इट त्रिशा, तुला किती वेळा सांगितलं आहे की माझ्या जवळ येत जाऊ नको. विश्वजितने तिचे दोन्ही हात झटकले. तो टॉवेलवर असल्यामुळे त्याचे ॲप्स व बायसेप्स अगदी उठून दिसत होते. तो दिसायला इतका हँडसम होता की त्रिशा नेहमी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. विसरू नको, मी तुझी होणारी बायको आहे आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्लीज विश्वा, मला तू हवा आहेस. तुलाही माहीत आहे की लहानपणापासून माझे फक्त तुझ्यावर प्रेम आहे. त्रिशाने त्याला घट्ट मिठी मारली, ज्यामुळे त्याचा श्वास कोंडला होता. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? विश्वजित चिडला होता. पण यावेळी तिच्या बोटांची नखं त्याच्या पाठीत रुतत होती. तिने आपला चेहरा त्याच्या छातीवर फिरवायला सुरुवात केली. तुझे सिक्रेट मला माहीत आहेत. तू त्या सो कॉल्ड मुलींसोबत संबंध ठेवतो. मग माझ्यासोबत करायला काय हरकत आहे? तुझ्या सुखात मी कशाचीही कमी पडू देणार नाही. आय लव्ह यू विश्वा. त्रिशाचा आवाज जड झाला होता. त्याने तिचे केस पकडले आणि वेदनेने ती कळवळली. दोघांचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. कॉल गर्ल आणि तुझ्यामध्ये काहीतरी फरक आहे. उगाच स्वतःची तुलना त्या मुलींसोबत करू नको. तुझ्यासारख्या घरंदाज मुलीला असं वागणं शोभत नाही. विश्वजितने तिला स्वतःपासून दूर केले आणि कपडे चेंज करण्यासाठी आतमध्ये निघाला. तू पण तर घरंदाज आहे ना? तरी कपडे बदलतात तशा मुली बदलत असतो. पण हे जास्त दिवस चालणार नाही. एकदा का आपलं लग्न झालं त्यानंतर तुझ्यावर फक्त माझा अधिकार असणार आहे. जर कोणत्याही मुलीने तुझ्यावर नजर वर करून पाहिलं ना, तर त्रिशा तिचा जीव घ्यायला कमी करणार नाही. त्रिशाच्या चेहऱ्यावरचे विकृत भाव होते. ती जे बोलते ते केल्याशिवाय राहत नाही. पण विश्वजितला तिची काळजी नव्हती, कारण त्याला त्रिशा कधीच आवडली नव्हती. विश्वजितच्या मनावर राज्य करणे इतके सोपे नव्हते. त्याचं एकटेपण दूर करण्यासाठी एखादी खास मुलगी हवी होती, जी त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रेमाचे रंग भरणार होते. क्रमश पुढचे भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.